त्यासाठी स्त्री भ्रूण हत्येवरती एक सुंदरशी कल्पना सादर करत आहे। आई आई अगं मी बोल स्त्रिया पंचाळ तुझी परीच बोलतेस ना मला, पण तुला आई तरी कसं संबोधू ग? अगं कुणी कुणाला उगाच भेटत नसते, तर त्याचे जन्मोजन्मीची ऋणानुबंध असतात। आपले हे असे ऋणानुबंध असतील का ग? सांग ना आई, सांग ना। आई 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 तुझं आणि बाबांचं बोलणं काल चोरून पोटातच ऐकलं ग। विशिष्ट म्हणजे आजी आजोबांची इच्छा नाहीये ना ग माझा जन्म व्हावा म्हणून? सांग ना आई, सांग ना। बाबा बाबा तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी बघायला? बाबांची पोरं लाडकीच असतात ना हो। सांगा ना बाबा, बोला ना। बाबा तुम्ही आईला का त्या दवाखान्यात घेऊन गेला होता? तो किती मोठमोठ्या मशीन होत्या तिथं, आणि त्यात मी किती गोड दिसत होते ना बाबा। बोला ना बाबा। आजी आजी तू का दिलेस ग आईला ते औषध? किती कडू होतं ते। असं देत जाऊ नको ग आजी, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं। आजी तूही एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी। आई का घेतलंस ग तू ते औषध? किती कडू होतं ते। असं घेत जाऊ नको ग आई, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं। आई जन्माला घालून बघ एकदा, तुझेच रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा। मी कुणाची बहीण, मुलगी, पत्नी तर कुणाची आई। मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? आई मला समजतीये तुझी कोंडी, तुझी घुटमट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग। खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही। मला नवीन कपडे नको, मी ताईची जुनी कपडे घालेन, शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तरे वापरेन, ताईची जुनी खेळणी खेळेन। मी शिकून खूप मोठे होईन आणि माझा स्वाभिमान गाजवेन। आई नुसती स्त्रीभ्रूण हत्या थांबवून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? यावेळी मला गजर व्हा वाटतं। या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी मला विचारायचा आहे, माझ्या आसिफाला आणि रेणुकाला सुद्धा। ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटूनच तुरळू नकोस, पेटूनच तुरळू नकोस। या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही, या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही। वाचवायला येईल श्रीकृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही। बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी तू ओरडू नकोस। ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू